नशामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांचा जागर. मिरजमध्ये 52 शाळांचा उत्स्फूर्त सहभाग. भव्य जनजागृती रॅली. सांगली पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत आयोजित घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेचा मिरज उपविभागातील 52 शाळांमधील सुमारे 1200 ते 1300 विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात नशामुक्ती जनजागृती रॅलीने झाली. ही रॅली मिरज शहर पोलीस ठाणे ते बालगंधर्व नाट्यगृह मिरज या मार्गावर काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कल्पना बारावकर तसेच मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या सर्व 52 शाळा तसेच विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन करत नशामुक्त समाज निर्मितीसाठी आशा जनजागृती उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे, MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दादासो घाडगे, मिरज वाहतूक शाखेचे अधिकारी रणजित तिप्पे तसेच निर्भया पथक मिरज उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उद्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे मिरज शहरामध्ये मिरज उपविभागामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 54 शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि पोस्टर्स बनवले, ज्याच्यातली चांगली पोस्टर्स निवडून त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे. उपक्रम हाच होता की बालगोपाळांमध्ये जे देशाचं भवितव्य आहे त्यांच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधी एक मत तयार व्हावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावा आणि हाच एक उद्देश होता. कारण अंमली पदार्थ हे मला असं वाटतं की येणारं सर्वात मोठं मानवी समुदायासमोरचं चॅलेंज आहे. कारण हल्ली ड्रग्ज बनवणं, विकणं, डार्क वेट असेल, नेट असेल, या गोष्टींमुळे सोपं झालं आहे आणि त्याच्याशी जर फाईट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये सहभाग करायला लागेल. या उद्देशानेच हा उपक्रम, एक चांगला उपक्रम हा मिरज विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या निमित्ताने मी आव्हान करतो की सगळ्यांनी नो ड्रग्स म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सपासून, सेवनापासून अलिप्त राहावं या संदेशासहित हा एक घेऊन आलेला आमचा अभियान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.